आज कुछ नया सीखने वाले हैं हम लोग। आज Amen? काहीतरी आपण नवीन शिकणार आहोत अब पूरी दुनिया जो है आज यीशु मसीह के जन्म दिन मना रहा है आणि आज संपूर्ण हे जग ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करत आहे। और मुझे मालूम नहीं आज के दिन हुआ था कि नहीं यीशु मसीह का जन्म, लेकिन एक दिन 2023 साल पहले जरूर हुआ था। आणि आजच तो जन्म झाला होता हे मला माहित नाही नक्की, पण 2023 वर्षापूर्वी नक्की झाला होता। प्रभु यीशु इस दुनिया में आए, परमेश्वर या जगामध्ये आले, खुद परमेश्वर इस संसार में उतरे। स्वतः परमेश्वर या जगामध्ये उतरले। देखिए दो कारण है यीशु मसीह के इस दुनिया में आने के कारण। आणि येशू ख्रिस्ताचे या जगामध्ये येण्यामागे काही कारण आहेत। और जब यीशु मसीह का जन्म हुआ तो बहुत सारी घटनाएं इस दुनिया में हुई, आणि जेव्हा येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तेव्हा बऱ्याचशा घटना या जगामध्ये घडल्या। और सब घटनाओं को हम नहीं देखेंगे। आणि सर्व काही घटना काही आज आम्ही पाहणार नाही। अगर आज वो सब घटनाओं को देखा तो हम 2024 के दिसंबर तक चले जाएंगे। आणि सगळ्या घटना पाहत बसलो 2024 चा डिसेंबर उगवेल। हम जब बाइबल को पढ़ते तो दो कारण निश्चित तौर से प्रभु यीशु का इस दुनिया में आने का था। आणि आम्ही बायबल जेव्हा वाचतो त्यावेळेस दोन निश्चित कारण आम्हाला त्याच्यामध्ये सापडतात। पहला कारण ये था कि वो अपने लोगों को पापों से उद्धार देगा। आणि पहिलं कारण हे होतं की तो आपल्या लोकांना पापापासून तारण देणार आहे। वो बाइबल में ऐसे नहीं लिखा कि वो लोगों को धनी बनाएगा, वो लोगों को घर देगा, वो लोगों को बंगला देगा, वो लोगों को ऐसा करेगा वैसा करेगा, ऐसा कहीं नहीं लिखा हुआ। असं नाही लिहिलं की तो लोकांना श्रीमंत बनवेल, घर बंगला देईल आणि अशा सगळ्या गोष्टी। जो मुख्य कारण था प्रभु यीशु का इस दुनिया के पापों से उद्धार करने का, वो कारण से यीशु मसीह दुनिया में आए। आणि जे मुख्य कारण होतं ते म्हणजे मनुष्याचं तारण, ज्याच्यासाठी परमेश्वर या जगामध्ये आला। पूरी दुनिया, पूरी मानव जाति जो है पूरे पापों में घिरी हुई थी। आणि संपूर्ण मानव जाती पापांनी वेढलेली होती। एक पाप मनुष्य ने किया और पूरी दुनिया में फैल गया। एका मनुष्याने पाप केलं आणि ते संपूर्ण जगामध्ये और पसरलं। ये पाप का उद्धार करने के लिए यीशु मसीह स्वर्ग से उतरकर मनुष्य रूप धारण करके इस दुनिया में आया। आणि ह्या पापाचं तारण करण्यासाठी, पाप्यांचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्त तारण करता म्हणून या जगामध्ये अवतरला। और दूसरा कारण था परमेश्वर हमारे साथ में रहे। दुसरं कारण हे होतं की परमेश्वरानं आमच्या सोबत असावं। जब स्वर्गदूत मरियम के पास में गए और मरियम को कहा कि कुमारी मरियम के पास में गए, कुमारी मरियम को कहा कि तू गर्भवती होगी और तू एक बालक को जन्म देगी। देवदूत जेव्हा कुमारी मरियेकडे गेला तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तू गर्भधारणा तुझी होईल आणि एक बालक जन्माला येईल और उसका नाम तो इमैनुअल रखना। आणि त्याचं नाव तू इमॅन्युएल असं ठेव। इमैनुअल नाम का अर्थ होता है परमेश्वर हमारे साथ। आणि इमॅन्युएल या नावाचा अर्थ आहे की परमेश्वर आमच्या सोबत। सुनिए, इस दुनिया में कोई हमारे साथ में रहे या ना रहे, पहा या जगामध्ये आमच्या सोबत कोणी राहो न राहो, लेकिन परमेश्वर का वादा है, वो कहता है मैं आपके साथ में रहने वाला परमेश्वर हूं। परमेश्वराचा अभिवचन आहे, तो म्हणतो की तुम्ही नेहमी सदैव तुमच्या सोबत असणारा परमेश्वर हम आहे। बहुत बार मनुष्य पर निर्भर रहते हैं। आणि आम्ही बऱ्याचदा मनुष्यांवरती अवलंबून वो मेरे राहतो। साथ में होगा तो मैं ये कर पाऊंगा, वो मेरे साथ में होगा मैं ये कर पाऊंगा, अगर वो मेरे साथ में मुझे हिम्मत मिलेगी। आणि हा माझ्या सोबत असेल तर मी हे करेन, तो माझ्या सोबत असेल तर मी ते करेन, तो माझ्या सोबत असेल तर मला हिम्मत मिळेल। कई बार मनुष्य हमें छोड़ के निकल जाते हैं। आणि बऱ्याचदा आपण पाहतो लोक आम्हाला सोडून निघून जातात। हम जिस पे भरोसा करते हैं, जिस पे पूरा विश्वास होता है, कई बार वो हमको छोड़कर निकल आणि जाते हैं। ज्यांच्यावर आमचा भरोसा असतो तेच लोक बऱ्याचदा आम्हाला सोडून जातात। लेकिन यहाँ परमेश्वर एक वादा करता है, या ठिकाणी परमेश्वर एक वचन देतो, मनुष्य से वादा करता है। मनुष्याला अभिवचन देत वो आहे। कोई मनुष्य नहीं है जो वादे को तोड़ दे। तो काही मनुष्य नाही की जो तो वचन तोडून कई टाकेल। बार मनुष्य अपने वादों को तोड़ देता है, बऱ्याचदा आम्ही पाहतो की मनुष्य दिलेली वचन तोडून लेकिन टाकतो, वो परमेश्वर जो अपने वादों को कभी नहीं तोड़ता। पण तो परमेश्वरच आहे जो आपली वचन कधीच तोडत और नाही। उसने हर मनुष्य को कहा है, आणि त्याने प्रत्येक मनुष्याला हे सांगितलं, मैं तेरे साथ में रहने वाला मी परमेश्वर तुझ्या हूं। सोबत असणारा परमेश्वर परमेश्वर। हमारे साथ में रहता है। परमेश्वर आमच्या सोबत राहतो। हम सब मिलकर कह सकते हैं परमेश्वर हमारे साथ है। अपने पड़ोसी को कहना परमेश्वर हमारे साथ है। ये कोई व्यक्ति नहीं है, हा कुठलाही व्यक्ती नाही, ये सृष्टि का रचनाकार तर परमेश्वर हा है। सृष्टीचा रचनाकार परमेश्वर आहे। आपके साथ में जो है ना, वो निर्बल नहीं है, वो दुर्बल नहीं है, वो सर्वशक्तिमान परमेश्वर है। तुमच्या सोबत असणारा परमेश्वर निर्बल दुर्बळ नाही, तर तो सर्वशक्तिमान परमेश्वर और आहे। पापों की क्षमा करने वाला परमेश्वर है। तसंच तो पापांची क्षमा करणारा परमेश्वर और आहे। पापों का उद्धार करने वाला परमेश्वर है। पापांपासून तारण देणारा परमेश्वर इसीलिए आहे। क्रिसमस को मनाया जाता आणि है। म्हणूनच हा
नाताळ साजरा केला जातो. और ये जो क्रिसमस है वो हमें सिर्फ आज के दिन ही मनाना नहीं है, आणि हा जो नाताळ आहे फक्त आजच्या दिवशीच आम्हाला साजरा करायचा हर असं नाही, रोज हमें क्रिसमस मनाना तर है. आम्हाला रोज आणि रोज नाताळ साजरा करायचा आहे. क्रिसमस का मतलब ही है यीशु के साथ हम आनंद मनाएं. आणि क्रिसमस याचा अर्थ, नाताळ याचा अर्थच हा आहे की आम्ही येशू ख्रिस्ता सोबत आनंद आप साजरा किस करावा. प्रकार क्यों आनंद मना रहे हैं? का आम्ही आनंद साजरा हम करत दो आहोत? दो चीजों का आनंद जरूर मनाएं. दोन गोष्टींचा आनंद नक्की आपण यीशु ने साजरा- हमारे पापों का उद्धार किया और परमेश्वर हमारे साथ में है. येशूने आमचं तारण केलंय आणि तो आमच्या सोबत वो आहे. हमारे साथ में है. तो आमच्या सोबत आहे. तो बहुत सारी घटना इस दुनिया में 2023 साल पहले हुआ. आणि 2023 वर्षापूर्वी बऱ्याचशा घटना या जगामध्ये घडल्या. उसमें से एक घटना मैं आपको बताना चाहता आणि हूँ. त्याच्यातली एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. जब यीशु मसीह दुनिया में आए, जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आले कुमारी मरियम के द्वारा, आणि मरियमच्या द्वारे और योसेफ और मरियम ने कुछ दिनों के बाद में अपने बेटे को यीशु को मंदिर में लेकर गए, आणि काही दिवसानंतर योसेफ आणि मरिया आपल्या मुलाला येशूला घेऊन मंदिरात गेले उसको समर्पण करने के लिए. त्याचं समर्पण और करण्याकरता. वहां पर एक स्त्री है. आणि त्या ठिकाणी एक स्त्री आहे. इस घटना को आप लूक इसका दूसरा अध्याय 36 से 38 वचन में पढ़ सकते आणि हैं. लूक याचा दुसरा अध्याय 36 ते 38 वचनामध्ये आपण हे पाहू शकतो. वहां पर एक विधवा है, त्या ठिकाणी एक विधवा आहे जो 84 वर्ष से वो विधवा है. जी 84 वर्षापासून विधवा आहे. उसके शादी हुई, वो 7 साल अपने पति के साथ में रही और उसका पति किसी कारणवश गुजर गया. आणि 7 वर्ष आपल्या पती सोबत ती राहिली आणि काही कारणामुळे तिचा पती मरण पावला. और वो 84 वर्ष वो विधवा है. आणि 84 वर्षापासून ती विधवा आहे. उसके विषय में कहा जाता है कि उसने मंदिर को छोड़ती नहीं है. आणि तिच्या विषयाचं सांगितलं जातं की ती मंदिर सोडत नाही. वो उपास और प्रार्थना कर करके रात और दिन उपासना करती है. ती रात्रंदिवस उपास आणि प्रार्थना करते. और जब यीशु मसीह उसके हाथ में दिया गया, आणि जेव्हा येशूला तिच्या हातामध्ये जब दिलं यीशु गेलं, मसीह को उसने देखा, जेव्हा तिने येशूला पाहिलं, तब उसने वहां पर कहा, उसी घड़ी उसने प्रभु का धन्यवाद किया. आणि त्याच वेळेला तिने देवाला धन्यवाद दिला. और उसने सबके सामने ये यरूशलेम के छुटकारे की वो बाट जो रही थी उसके विषय में बातें करने आणि लगे. यरूशलेमेच्या सुटकेविषयीची वाट ती पाहत होती, त्याविषयी ती बोलू लागली. सुनिए, ऐका. अब इसको हम धीरे धीरे करके इसको एक एक करके हम मनन करेंगे. आता आज के एक दिन. एक गोष्टी आपण एक एक गोष्टीवरती मनन करूया. सुनिए, ऐका. ये जो औरत है, ही जी स्त्री आहे, पहली बात, ये 84 वर्ष इसका वय यहाँ पर लिखा गया है. आणि 84 वर्ष असं तिचं वय त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. देखिए, परमेश्वर ने उसको 84 वर्ष का जीवन दान दिया है. आणि परमेश्वराने तिला 84 वर्षाचं जीवन दान हम दिलं. भी उस परमेश्वर का धन्यवाद देते हैं जो कोविड-19 से निकालकर हमको उसने जीवन दान दिया है. आणि आम्ही त्या परमेश्वराचे धन्यवाद देतो की त्यांनी देखील आम्हाला जीवन दान दिलेलं हम आहे. आज जीवित हैं. आम्ही आज जिवंत ये आहोत उसकी अनुग्रह है. आणि ही त्याची कृपा आहे. हमारे शरीर के अंदर श्वास चल रही है, ये उसका अनुग्रह है. आमच्या आम्हाला आमचा जो श्वास आहे ती त्याची कृपा आहे. हम प्रभु को धन्यवाद देना चाहिए हर एक दिन के लिए कि आज का दिन यहोवा ने मुझे ये दिखाया, इसके लिए मैं धन्यवाद करता हूँ. आणि प्रत्येक दिवशी आम्ही परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे की आजचा दिवस परमेश्वराने माझ्यासाठी निर्माण केला. इसलिए रोज हम हमारी हिम्मत से रोज नहीं उठते, हमारी ताकत से रोज नहीं उठते. आणि रोज आम्ही आमच्या हिमतीने आमच्या ताकदीने उठू शकत नाही. कई लोगों को हम देखते हैं जो रात भर सोए हैं लेकिन सुबह उठ नहीं पाए. आणि बऱ्याचदा लोकांना आपण रात्री तर झोपले पण सकाळी ते उठलेच वो नाही. आज तक उठ नहीं पाए ते हैं. आजपर्यंत उठलेच कई नाही. बार हम देखते हैं कि लोगों को कि वो हमें 1 घंटे पहले मिला और 1 घंटे के बाद में एक न्यूज आती है, इस दुनिया को छोड़कर चला गया. बऱ्याचदा आम्ही पाहतो की 1 तासापूर्वी एखादा मनुष्य आम्हाला भेटतो आणि तासाभरानंतर अशी बातमी येते की तो आता जिवंत नाहीये. लेकिन आज हमारे अंदर जो श्वास चल रही है, सिर्फ उसकी अनुग्रह है. इसलिए मैं रोज उसका धन्यवाद देना कभी ना भूले. आणि पण आज आमच्या नाकपुड्यांमध्ये जो श्वास आहे, आम्ही रोज आणि रोज त्या परमेश्वराचे आभार मानणं विसरता कामा नये. और इस औरत की यहाँ पे उम्र लिखी गई है. या ठिकाणी त्या स्त्रीचं वय लिहिलं गेलेलं आहे. ऐसे कहते हैं कि जब किसी स्त्री का बर्थडे होता है तो उसने अपनी उम्र ना बताएं. आणि कुठल्या स्त्रीचा जर वाढदिवस असेल तर ती तिचं वय सांगत नाही. और ऐसे कहते हैं कि पूछना नहीं चाहिए स्त्री को आणि उसका असं म्हटलं जातं की स्त्रीचं वय कधी विचारू नये. लेकिन बाइबल में इस स्त्री का उम्र लिखा हुआ है. पण बायबल मध्ये या स्त्रीचं वय लिहिलंय. वो इसलिए लिखा हुआ है आणि ते याकरता लिहिलंय कि वो परमेश्वर ने उसको अनुग्रह के द्वारा जीवित रखा है. आपको मुझे सीखना है कि प्रभु ने उसके अनुग्रह के द्वारा हमें जिंदा रखा है. परमेश्वराने त्याच्या कृपेमुळे तिला जिवंत ठेवले. आणि तुम्ही आणि मी ही विसरता कामा नाही. ही केवळ त्याची दया, त्याची कृपा आहे की आम्ही जिवंत और आहोत. जब ये स्त्री को जब उसने स्त्री ने जब यीशु को देखा, आणि या स्त्रीने जेव्हा येशूला पाहिलं, सुनिए, ऐका, ये एक बड़ी आशीष का कारण है हे मोठा आशीर्वादाचं कि उसने कारण आहे. 84 वर्ष के बाद में उद्धार
उद्धारकर्ता परमेश्वर का दर्शन किया है। तिने 84 वर्षानंतर तारणकर्त्या परमेश्वराचं दर्शन केलं इसलिए सबसे बड़ी आशीष इसको मानी गई है। आणि हे तिच्यासाठी मोठं आशीर्वादाचं कारण हम मानलं जो गेलं. यहाँ पर बैठे हुए हैं, आम्ही जे या ठिकाणी बसलेलो आहोत, हम भी प्रभु का धन्यवाद देना चाहिए आम्हाला देखील देवाचा धन्यवाद कि द्यायला हमने हवा उस यीशु का उद्धार को देखा की है। आम्ही त्या तारणकर्ता येशूला अगर पाहिलं. उसके उद्धार को नहीं देखते जर आम्ही त्याचं तारण नसतं तो शायद पाहिलं हम यहाँ बैठे नहीं होते। तर कदाचित आम्ही इथं बसलो मैं नसतो. आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू अगर दे, आपने आज तक उसके उद्धार का अनुभव नहीं लिया है, आजपर्यंत जर तुम्ही त्याच्या तारणाचा अनुभव घेतला तो नाहीये, आज मैं आपसे विनंती करता हूँ कि यीशु को अपने जीवन में ले लें। तर आज तुम्हाला विनंती करतो तुम्ही येशूला आपल्या जीवनात घ्या. यीशु किसी की जात और धर्म नहीं बदलता। येशू कुणाचं जात कुणाचं धर्म बदलण्याकरता यीशु नाही, पापों से उद्धार करता तर है। येशू पापाचं तारण करण्याकरता यीशु आला. पापों की क्षमा करता है। येशू पापांची क्षमा करतो. यीशु ने कहा है, येशू मैं इस म्हणतो दुनिया में आया मी या हूँ जगात आलो बहुतायत का जीवन देने आया हूँ। विपुलतेचं जीवन अगर देण्यात- बहुतायत का जीवन की आशीष हमको चाहिए आणि विपुलतेच्या जीवनाचा आशीर्वाद आम्हाला हवा तो आहे. यीशु को अपने जीवन में अपना तर ले। येशूला आपल्या जीवनात आत्मसात जब करून उसने घ्या. जब उसने उस यीशु को देखा जेव्हा त्याने येशूला पाहिलं तो उसने वो कहती है कि मैंने उद्धारकर्ता को देखा है। तर ती म्हणते की मी तारणकर्त्याला पाहिलं. आज आपने भी और मैंने भी उस उद्धारकर्ता को पाया है। आज तुम्ही आणि मी पण ते तारणकर्त्याला आम्ही पाहिलंय, ते आम्ही वो घेतलंय, अपने जीवन में ले लिया ते है। आपल्या जीवनामध्ये घेतलंय. इससे बड़ी आशीष इस दुनिया में हो ही नहीं आणि सकती। याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद या जगामध्ये असूच शकत अगर नाही. आपको कोई पूछे आपके पास में क्या आशीष है, आणि आज जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्याकडे काय आशीर्वाद कई आहे, लोग बोलते हैं मेरे पास मर्सिडीज गाड़ी है, मेरे पास में बंगला है, मेरे पास में ये है, मेरे पास में इतना बैंक बैलेंस है, मेरे पास में इतना पैसा है। बरेच लोक म्हणतात माझ्याकडे मर्सिडीज गाडी, बंगला, बँक बॅलन्स सर्व काही आहे. लेकिन आप और मुझे क्या कहना है, पण तुम्हाला आणि मला काय म्हणायचंय, मेरे पास में इस दुनिया की सबसे बड़ी आशीष ये है कि मैंने यीशु के द्वारा उद्धार को पा लिया है। माझ्याकडे आशीर्वादाचं मोठं कारण हे आहे कारण मी तारणकर्ता येशूला माझ्या जीवनात घेतलंय. आपके पास में कुछ नहीं है, कोई बात नहीं है, तुमच्याकडे काही नाही, काय हरकत लेकिन नाही, आपके पास में यीशु है। पण तुमच्याकडे येशू वो आहे उद्धारकर्ता परमेश्वर है आणि तो तारणकर्ता जिसने परमेश्वर आपके और मेरे पापों की क्षमा की है। ज्याने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा अगर केली. अभी भी आपको लग रहा है कि मेरे पापों की क्षमा नहीं हुई है, अजूनही तुम्हाला असं वाटतं की माझ्या पापांची क्षमा नाही आज ये झाली, बड़ा मौका है। तर ही मोठी संधी आहे. यीशु कहता है मेरे पास में आइए, मैं आपको पापों की क्षमा दे दूंगा। येशू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला पापांची क्षमा देईन. अपने पापों को कबूल करें, आपले पाप कबूल उसको करा, छोड़ दें त्याला सोडून और द्या परमेश्वर के मार्ग पर आणि चलें। परमेश्वराच्या मार्गावर चला. परमेश्वर हमें उसके लहू के द्वारा रोज और रोज शुद्ध करते हुए हमें आगे बढ़ाएगा। परमेश्वर त्याच्या रक्ताने रोज आणि रोज शुद्ध करून आम्हाला पुढे घेऊन हमारे पास जाईल. में सबसे बड़ी आशीष क्या है? आमच्याकडे मोठा आशीर्वाद काय आहे? यीशु का उद्धार है। येशूचा तारण. क्या आपने उस उद्धार को देखा है? त्याने तुम्ही ते तारण पाहिलं क्या का? आपने उस उद्धार का अनुभव किया त्या है? तारणाचा अनुभव घेतला अगर का? नहीं किया तो आज ये मौका है उस यीशु मसीह को अपना लें। आणि नाही केलं तर आज संधी आहे की मी येशूला आपल्या जीवनात घ्या. आज मैं आपसे एक थोड़ी देर 2 मिनट के लिए आप धन्यवाद देंगे प्रभु का। आणि 2 मिनिटासाठी तुम्ही देवाचे आभार मानणार यीशु ने का? मेरा उद्धार किया है। की येशूने माझं तारण केलं. बड़े बड़े लोग हैं दुनिया में, बड़े बड़े पैसे वाले हैं, लेकिन उनका उद्धार नहीं हुआ आणि है। मोठे मोठे पैसेवाले श्रीमंत लोक आहेत, अजून त्यांचं तारण झालं नाही. लेकिन यीशु की कृपा अनुग्रह हम पर हुआ है पण येशूची कृपा आमच्यावर झाली और यीशु ने हमें उद्धार दिया है। आणि येशूने आम्हाला तारण दिलंय. इसलिए दो अपने हाथ को ऊंचा करके उसके उद्धार के लिए धन्यवाद कहें आणि म्हणून आपला हात उंच करून त्या परमेश्वराला धन्यवाद कि देऊ यीशु ने हमें आपल्याला, उद्धार दिया है। की त्याने आम्हाला तारण दिलं उद्धार करता बनकर वो हमारे जीवन में आया आणि है, तारण करता बनून तो आमच्या हमारे जीवनामध्ये पापों आला, की क्षमा की है। आमच्या पापांची क्षमा केली उसको धन्यवाद करना ना भूलें। आणि त्याचा धन्यवाद करायला विसरू नये. दूसरी बात, दुसरी गोष्ट, हन्ना नाम का जो अर्थ है वो अनुग्रह है। हन्ना या नावाचा अर्थ आहे कृपा. अनुग्रह, कृपा, अनुग्रह का मतलब क्या है? कृपा, अनुग्रह याचा अर्थ जो काय? मनुष्य नहीं कर सकता जे मनुष्य करू शकत वो नाही परमेश्वर करता ते है। परमेश्वर करतो. वो अनुग्रह का मतलब ही वो है आणि कृपे अनुग्रहाचा अर्थच तो जब आहे. मनुष्य की ताकत खत्म हो जाती है, जेव्हा मनुष्याची ताकद संपते जब उसको चारों तरफ रुकावट लगता है, आणि चहूबाजूला त्याला सर्व अडखळणं उसको वाटतं. लगता है मुझे मेरे जीवन में मैं आगे नहीं बढ़ आणि त्याला पाऊंगा। असं वाटतं की आता माझ्या जीवनामध्ये मी पुढे जाऊ सब शकत. कुछ होने के बावजूद भी कितनी बार हमारी ताकत, हमारी शक्ति, हमारा नॉलेज खत्म हो जाता है। कितीतरी वेळा असं होतं, सगळं असून देखील आमची शक्ती, आमचं ज्ञान उरत नाही. इसलिए पौलुस कहता है, त्यामुळे पाऊल म्हणतो, वो पौलुस कहता है, पाऊल असं म्हणतो, परमेश्वर परमेश्वर तेरा अनुग्रह काफी है मेरे लिए, तुझी कृपा मला पुरेशी आहे. तेरा अनुग्रह काफी है, तुझी कृपा पुरेशी तेरी आहे. शक्ति काफी है तुझी शक्ती पुरेशी आहे मुझे आगे ले जाने के मला लिए। पुढे घेऊन जाण्याकरता. सुनिए, ऐका, परमेश्वर का अनुग्रह हमारे लिए काफी होना है। परमेश्वराची कृपा आम्हाकरता पुरेशी असावी. पौलुस यहाँ पे दर्द से गुजर रहा है, आणि पाऊल या ठिकाणी वेदनेतून जात आहे. उसके पास में एक कांटा छुपा हुआ है, त्याला
काटा उसके टोचलेला पास में आहे, वेदना है त्याला वेदना और आहे 3 बार वो प्रार्थना कर रहे हैं कि प्रभु ये कांटे को, ये दुर्बलता को निकाल दे। आणि 3 वेळा प्रार्थना करे, प्रभु ही दुर्बलता आहे, काटा काढ, निघून जाऊ. लेकिन उसे परमेश्वर कहता है पण त्याला परमेश्वर म्हणतो, मेरा अनुग्रह काफी है तुझे जीने के लिए। तुला जगण्यासाठी माझी कृपा पुरेशी शायद आहे. आपके जीवन में काफी आज दर्द होगा। कदाचित तुमच्या जीवनामध्ये वेदना असतील आपने इस साल में काफी मुसीबतों का सामना किया आणि या होगा, वर्षामध्ये बऱ्याचशा त्रासाचा सामना तुम्ही केला काफी असेल, दुखों का सामना किया होगा, बऱ्याचशा दुःखांचा सामना केला असेल काफी संघर्ष आपके सामने आए हैं आणि बरेचसे संघर्षातून और गेला आज असाल. तक आपके संघर्ष निकले नहीं है। पण अजूनही तुमचे संघर्ष निघाले नाही, अभी भी झगड़ा है, अजूनही भांडण, अभी संघर्ष चल रहा है जीवन अजूनही में। संघर्ष चालू आहे मैं जीवनात. आपसे कहना चाहता मला सांगू हूँ, दे. संघर्ष को चलने दीजिए। संघर्ष चालू दे. परमेश्वर का अनुग्रह है काफी आपको संघर्ष से निकालने के लिए। परमेश्वराची कृपा तुम्हाला त्या संघर्षातून काढण्याकरता निर्बल पुरेशी. हम जब निर्बल होते हैं तब उसकी बल हमें मिलता है, आम्ही जेव्हा निर्बळ असतो तेव्हा परमेश्वराचं बळ आम्हाला उसका मिळतं बल काफी है हमारे आणि जीवन त्याचं में। बळ आमच्या जीवनासाठी पुरेसं इसे आहे. रोज अपने जीवन में उसका अनुग्रह के साथ में जीना है। आणि म्हणून रोज त्याच्या कृपेने आम्ही जगायचं. और हर एक व्यक्ति के लिए परमेश्वर ने अनुग्रह पर अनुग्रह हमें दिया है। आणि प्रत्येक व्यक्तीसाठी अनुग्रहावर अनुग्रह परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. इसीलिए तो इस दुनिया में आया आणि येशू याच करतात या कि वो जगात आला. अनुग्रह पे अनुग्रह हमें देता की तो जाए। कृपेवर कृपा, अनुग्रहावर अनुग्रह आम्हाला देईल. सिर्फ अनुग्रह नहीं है, फक्त अनुग्रह नाही, अनुग्रह पर अनुग्रह वो दे रहा है। कृपेवर कृपा तो देत आहे. इसलिए रोज के अनुग्रह पे अनुग्रह जो हमें मिला है, जो दिया है, उसका अनुभव करते हम आगे आणि बढ़े। म्हणून रोज आणि रोज त्यांनी दिलेल्या कृपेचा अनुभव आम्ही घ्यावा. और यहाँ पे जो हन्ना का पिता है उसका नाम यहाँ पर लिखा हुआ आणि है। हन्नाचा जो पिता आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे उसका नाम है फनुएल की बेटी, ऐसा लिखा गया आणि है। फनुएलाची मुलगी असं म्हटलेलं आहे. फनुएल नाम का अर्थ है परमेश्वर का चेहरा। आणि फनुएल याचा अर्थ परमेश्वराचा चेहरा, परमेश्वर का चेहरा या परमेश्वर का दर्शन। परमेश्वराचा चेहरा किंवा त्याचं दर्शन. सुनिए, ऐका, आज जब तक हमारे जीवन के अंदर परमेश्वर की चमक नहीं आएगी तब तक हम आगे नहीं बढ़ पाएंगे। जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची चमक येत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत इसलिए नाही. अपने चेहरे को अगर चमकाना है, आणि म्हणून जर आमचा चेहरा चमकवायचा, हमारे जीवन को अगर चमकाना है, आमचं जीवन जर तो चमकवायचं, परमेश्वर का मुख हमको देखना है। परमेश्वराचं मुख आम्हाला पाहायचं. कई बार हमारे जीवन में हम कितना भी अच्छा रहने का प्रयत्न करें, कितनी बार ऐसी मुसीबतें आते कि हमारा चेहरा उतर जाता आणि है। कित्येक वेळा आम्हाला असं वाटतं की आम्हाला परमेश्वराचा चेहरा आमच्याद्वारे दिसावा, पण आम्ही दुःखी असतो. हम कितनी बार दुख होता है, आम्हाला दुःख होतं हमारा चेहरा उतरा हुआ होता आणि है, आमचा चेहरा उतरलेला असतो, हमारा चेहरा कई बार गिर जाता है। आमचा चेहरा पडतो. लेकिन इस चेहरे को अगर ठीक करना है, पण जर तो चेहरा नीट दुनिया करायचा, का कोई ब्यूटी पार्लर नहीं है, कोई भी चेहरे को रोशन नहीं कर पाता आणि जगातलं कुठलंच ब्युटी पार्लर मध्ये ती चमक आम्हाला मिळणार नाही जो परमेश्वर में देगा। जी परमेश्वर आम्हाला एक बार देतो. परमेश्वर चमक दिया, एकदा का परमेश्वराने चमक ये दिली, चमक कभी नहीं ती जाएगी। चमक कधीच जाणार ब्यूटी नाही. पार्लर की चमक आपके 1 घंटा या 2 घंटा रहेगी। ब्युटी पार्लरची चमक 1 तास 2 तास राहील, चमकोगे, चमका, उसके बाद में पसीना आने के बाद में ये चमक निकल जाएगी। आणि घाम आल्यानंतर ती चमक निघून लेकिन जाईल. परमेश्वर की एक बार चमक आ गई, पण एकदा का परमेश्वराची चमक दुनिया की आली, कोई ताकत नहीं वो चमक को निकाल दे। जगाची कुठली ताकद नाही की ती चमक हटवू इसलिए शकेल. अपने चेहरे को हमेशा चमका के रखना आणि है। म्हणून आपला चेहरा नेहमी चमकवत ठेवा. और ये कैसे चमकेगा? कसा चमकणार? प्रार्थना के द्वारा। प्रार्थनेच्या जब द्वारे. यीशु मसीह पर्वत पर प्रार्थना करने के लिए गए, जेव्हा येशू डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेले, बाइबल कहती है उसका चेहरा चमक उठा। बायबल सांगते त्याचा चेहरा चमकून. अगर आपको उदासी से दूर होना है, जर तुम्हाला- दुख के चेहरे से दूर होना है, जर तुम्हाला दुःखी चेहऱ्यापासून दूर व्हायचंय, तो आपको मुझे प्रार्थना करना होगा। तर तुम्हाला आणि मला प्रार्थना ये करावी लागेल. प्रार्थना हमारे चेहरे को तेज करेगा। आणि प्रार्थनाच आमच्या चेहऱ्यावर तेज ये देईल. प्रार्थना हमारे जीवन को चमकाएगा। आणि ही प्रार्थनाचे जे आमचं जीवन चमकवेल. इसलिए आपको और मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय अपने करायचंय? चेहरे की चमक को हमेशा बना के रखना है। आपल्या चेहऱ्याची चमक नेहमी बनवून दाऊद ठेवायची. ने सब कुछ खो दिया, दावीदानी सगळं गमावलं, सब कुछ उसका चला गया, सगळं निघून गेलं, वो गुफा में छुपा हुआ है। तो गुफेत लपलेला आहे. ऐसे समय भी वो प्रार्थना करता है। अशा वेळेला देखील तो प्रार्थना ऐसे करतो. समय वो प्रार्थना क्या करता है? आणि अशा वेळेला तो काय प्रार्थना परमेश्वर करतो? मेरी भलाई करेगा, परमेश्वर माझं भलं ये करेल. उसका विश्वास हा है, त्याचा विश्वास, ये उसकी प्रार्थना त्याची है। प्रार्थना आहे. और बाइबल कहती है कि उसकी प्रार्थना हमारे जीवन में चमक लेकर आएगी। आणि ते बायबल असं सांगतं की ती प्रार्थना आमच्या जीवनामध्ये ती चमक इसलिए आणेल. आज भी आपसे कहता हूं, अगर क्रिसमस को मनाना है हमेशा के लिए, तो परमेश्वर के दर्शन के खोजी बने। आणि म्हणून जर ती चमक टिकवायची तर परमेश्वराच्या दर्शनाविषयी तुम्ही त्याचा शोध घ्या. और परमेश्वर का दर्शन जब हमें होगा, आणि जेव्हा परमेश्वराचं दर्शन आम्हाला हम होईल, चमक उठेंगे। आम्ही चमकून निघू. और बाइबल ऐसे कहती है, बायबल असं सांगतं, भजन संहिता 87 के अंदर, स्तोत्र संहिता 87 मध्ये, जब परमेश्वर की चमक हमें आएगी, जेव्हा परमेश्वराचं चमक जब आमच्यावर उसका येईल, मुख प्रकाश हम पर आएगा, त्याचा मुख प्रकाश आमच्यावर तो पडेल, परमेश्वर जौ का
तो हमें लौटा देगा। परमेश्वर तो आम्हाला जसंच्या तसं परत करेल. यह बाइबल में लिखा त्या है, ठिकाणी बायबल वो हमको जो का तो कर देगा। तो आम्हाला तसंच्या तसं करेल. इयोब को उसने पुनर्स्थापित किया, योबाला त्यांनी पुनर्स्थापित उसका केलं. सब कुछ चला गया, त्याचं सगळं काही निघून उसका गेलं. चेहरा काला हो गया, त्याचा चेहरा काळा उसका पडला. चेहरा उदास हो गया, त्याचा चेहरा उदास वो झाला. दुखी हो गया, तो दुखी झाला. लेकिन वो परमेश्वर को ढूंढने लगा, पण तो परमेश्वराला वो शोधू लागला परमेश्वर का खोजी बना। आणि परमेश्वराचा तो और शोध बाइबल करत कहती है, आणि बायबल सांग अय्यूब को परमेश्वर ने फिर से पुनर्स्थापित किया है। योबाला पुन्हा एकदा परमेश्वराने पुनर्स्थापित केलं. शायद ये साल आपने आपका कुछ बहुत कुछ खो दिया होगा, कदाचित या वर्षामध्ये तुम्ही बरचसं काही गमावलं और उस खोने के द्वारा आपका चेहरा उतर गया आणि है। त्या गमावण्यामुळे तुमचा चेहरा पडलाय. आज मैं आपसे कहता हूं, आज मला सांगू दे, आप फिर से 2024 के अंदर पुनर्स्थापित होने वाले पुन्हा हैं। एकदा 2024 मध्ये तुम्ही पुनर्स्थापित फिर से होणार. परमेश्वर आपको खड़ा करेगा। पुन्हा परमेश्वर तुम्हाला उभा करेल आप उसके दर्शन के खोजी बने। आणि तुम्ही त्याच्या दर्शनाचे शोध घ्या. और परमेश्वर ने कहा है, परमेश्वर म्हणतो मैं फिर से उनका चेहरा चमका मी दूंगा, पुन्हा त्यांचा चेहरा चमकवेल. उनके चेहरे पे चमक लेकर त्यांच्या आऊंगा। चेहऱ्यावर मी चमक घेऊन येईन. सुनिए, ऐका. और एक बात इस स्त्री के बारे में लिखा है। आणि या ठिकाणी एका स्त्री विषयी लिहिलेलं आहे. ये स्त्री के बारे में लिखा, हन्ना के बारे में, ये आशेर गोत्र की थी। आणि तिचं गोत्र शेर गोत्र आशेर गोत्राची ती लूक होती. इसका दूसरा 36 वचन में, लूक 2:36 ये मध्ये आशेर के गोत्र क्या है? आशेर गोत्र काय आहे? हम अलग अलग गोत्र से हम लोग भी आए हैं, आम्ही पण वेगवेगळ्या गोत्रांमधून लेकिन आलेलो यहाँ पे इस स्त्री के बारे में जो विधवा 84 साल से आशेर के गोत्र कहा गया है। आणि त्या ठिकाणी आशेराच्या गोत्राविषयी लिहिलेलं आहे. मैं आपको कुछ मिनट के अंदर इसको बताना चाहता आणि हूँ। काही मिनिटात मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो. आशेर जो है ये याकूब का पुत्र था, आशेर हा याकोबाचा पुत्र होता. ये राहेल का पुत्र नहीं है। तो राहेलेचा पुत्र जो नाही. आशेर है जो आशेर वो आहे लिया की दासी जिल्पा का पुत्र है, तो लियाची दासी जिल्बाचा पुत्र आहे. याकूब का 8वां पुत्र है। याकोबाचा 8वा और ये पुत्र. दासी पुत्र से आशेर पुत्र प्राप्त हुआ है। आणि ह्या दासी पुत्रापासून आशेर पुत्र और आला. जब लिया को ये दासी पुत्र जिल्पा से जब ये पुत्र हुआ, तब उसने कहा, आणि जिल्बापासून जेव्हा हा पुत्र झाला तो म्हटला, लिया ने कहा, लिया म्हटली उत्पत्ति 30:13 के अंदर, उत्पत्ती 30:13 मैं मध्ये, धन्य हूँ, मी धन्य आहे, मैं धन्य हूँ। मी धन्य आहे. जब ये बेटा प्राप्त हुआ, जेव्हा मला हा मुलगा प्राप्त तब झाला उसने धन्य कहा, तेव्हा तिने स्वतःला धन्य और म्हटलं. उसका नाम उसने आशेर रखा। आणि त्याचं नाव तिने आशेर. और ये आशेर पुत्र एक दासी का पुत्र है, आणि आशेर हा एक दासी पुत्र वो आहे. साधारण पुत्र है, तो साधारण उसका पुत्र. कोई मूल्य नहीं है, त्याला कोणतंही मूल्य नाही, लेकिन उसको एक महान आशीष मिली है। पण त्याला एक महान आशीर्वाद उसका मिळाला. नाम यीशु की वंशावली में आया है। त्याचं नाव येशूच्या वंशाळीमध्ये आलेलं आहे. परमेश्वर ने साधारण व्यक्ति को असाधारण बना दिया, परमेश्वराने साधारण व्यक्तीला असाधारण व्यक्ती केलं. परमेश्वर को महान व्यक्ति सा बना दिया। परमेश्वराने त्याला महान व्यक्ती शायद केलं. आज आप सोचते होंगे आज कि मैं एक साधारण से व्यक्ति हूँ, मेरी कहीं मैं पहुंच नहीं है, मुझे कोई जानता नहीं है, मैं किसी के लायक नहीं हूँ, आणि बऱ्याचदा तुम्ही असं विचार करत असाल की माझी कुठं ओळख नाही, मी कुणाच्या लायक नाहीये, और मैं साधारण व्यक्ति आणि हूँ। मी एक अति साधारण मैं व्यक्ती. आपसे कहता हूँ, मला सांगू दे, यीशु की चमक हमारे अंदर आएगी, येशूची चमक आमच्यामध्ये, उद्धार करता परमेश्वर हमारे अंदर आएगा, तारण करता परमेश्वर आमच्यामध्ये, वो आपकी पहचान को बना आणि देगा, तो तुमची ओळख वो बनवेल. आपकी पहचान को बना तो देगा, तुमची ओळख वो बनवेल. आपको अद्भुत कर देगा, तो तुम्हाला अद्भुत वो करेल. आपको महान कर तो देगा। तुम्हाला महान करेल. उसने अब्राहम को कहा, मैं तेरे नाम को बड़ा करूंगा, तो तरी अब्राहमला म्हटलं मी तुझं नाव उंच मैं करेन. तेरा नाम पूरे पृथ्वी पर और राष्ट्र पे ऊंचा करूंगा। मी संपूर्ण पृथ्वीवर तुझं नाव उंच और करेन. वही परमेश्वर आपको मेरा नाम ऊंचा करना आणि चाहता है। तोच परमेश्वर तुमचं आणि माझं नाव उंच करू इच्छितो. लेकिन जब हम परमेश्वर में बने रहेंगे, जेव्हा आम्ही परमेश्वरामध्ये बनून शायद राहू, आज आपका मूल्य नहीं है, कदाचित आज तुमचं मोल नसेल, आपके घर के अंदर आपका मूल्य नहीं है, तुमच्या घरात तुम्हाला मोल नसेल, आपके रिश्तेदारों में आपका मूल्य नहीं है, तुमच्या नातेवाईकांसमोर तुम्हाला मूल्य लेकिन नाही. मेरा परमेश्वर आपको उन्हीं के सामने ऊंचा करेगा, माझा परमेश्वर त्यांच्याच समोर तुम्हाला उंच करेल. आपको उनके सामने ऊंचा करेगा। तुम्हाला त्यांच्याच समोर उंच और करेल. आशेर को परमेश्वर ने कुछ आशीष दी है, आणि आशेराला परमेश्वराने आशीर्वाद और दिलेत. कैसे उसको आशीष प्राप्त हुई आणि है, कसे आशीर्वाद प्राप्त झाले, क्या आशीष उसको मिली है, काय आशीर्वाद त्याला मैं आपसे मिळाले, बताना चाहता मला हूँ। सांगू दे. इस आशेर को बहुत सारी आशीष परमेश्वर ने दी या है। आशेराला भरपूर आशीर्वाद परमेश्वराने उसको दिले. उत्पत्ति इसका 49:20 में लिखा है, आणि उत्पत्ती याचा 49:20 मध्ये लिहिलंय. वो कहता है, तो म्हणतो, परमेश्वर कहता है, परमेश्वर म्हणतो, मैं तुझसे तू जो अन्न खाएगा वो उत्तम होगा, तू जे अन्न खाशील ते उत्तम असेल, राजा के योग्य स्वादिष्ट भोजन तुझे दिया जाएगा। राजा समान स्वादिष्ट
भोजन तुला मिळेल. परमेश्वर कह रहा है, परमेश्वर मैं म्हणतो तेरे अन्न धान्य को बढ़ा दूंगा, मी तुझं अन्नधान्य वाढवे. मैं तेरे अन्न धान्य को बढ़ा दूंगा, मी तुझं अन्नधान्य वाढवे. मैं तुझे स्वादिष्ट भोजन दूंगा. मी तुला स्वादिष्ट भोजन देईन. शायद आपके आर्थिक परिस्थिति से आप गुजरे होंगे ये साल में. कदाचित या वर्षामध्ये तुम्ही आर्थिक परिस्थित्यांमधून गेला असाल. आपके पास में खाने के लिए भी पैसा नहीं है. तुमच्याकडे खाण्याकरता देखील और शायद पैसा एक दिन ऐसा आया होगा कि आपने दूसरों के सामने हाथ फैलाया होगा. कदाचित एक दिवस असा आला असेल की तुम्हाला लोकांसमोर हात पसरावा लागला. आप लोगों को देख रहे हैं कि वो स्वादिष्ट खाना खा रहे आणि हैं. तुम्ही लोकांना पाहिलं असतील की ते स्वादिष्ट भोजन आपने अपने रिश्तेदारों को लोगों को देखा कि उनके घर विपुलता से भरपूर है. आणि तुम्ही तुमच्या लोकांना नातेवाईकांना पाहिलं की त्यांच्याकडे विपुल. आज मेरा परमेश्वर आपसे कहता आज है, माझा परमेश्वर तुम्हाला तेरी अवस्था वैसी नहीं होगी. तुझी अवस्था तशी तू असणार राजा का अन्न खाएगा, तर तू राजाचं भोजन तू कर. राजा का अन्न खाएगा, तू राजाचं भोजन तेरे करशील. अन्न पर बरकत होगी. तुझ्या अन्न पाण्याला बरकत ये असते. आशीर की ये आशीष है. हे आशेराचे आशीर्वाद और आहेत. इतना ही नहीं, एवढंच नाही, व्यवस्था वितरण 33-24 में लिखा है. निर्गम 33:24 मध्ये लिहिलंय. वो वहां पे ऐसा लिखा है उसके विषय में, त्या ठिकाणी असं लिहिलंय, तू आशीर पुत्रों के विषय में आशीष पाएगा. तू त्या पुत्रांविषयी आशीर्वादित अगर होशील. आज शादी आपकी शादी कई साल गुजर रहे लेकिन बच्चा नहीं है, आणि बरेचसे वर्ष लोटले आणखी मूल नाहीये आप बच्चे के लिए प्रार्थना कर रहे आणि हैं. लेकरासाठी प्रार्थना करत आहात. यहाँ पे परमेश्वर ने लिखा है, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, आशेर पुत्रों के विशेष में आशीष पाएगा. आशेर पुत्राविषयी तुम्हाला आशीर्वाद मिळेल. ये परमेश्वर देता है, हे परमेश्वर ये देतो. परमेश्वर देता हे है. परमेश्वर बाइबल कहते हैं कि वांझ स्त्रियों को आनंदी माता बनाने का सामर्थ्य रखता बायबल है. असं सांगतं की तो वान स्त्रियांना आनंदी माता बनण्याचा आशीर्वाद देतो. इसलिए मेरी बहनों, आप दुखी मत होना. आणि म्हणून माझ्या बहिणीनं तुम्ही दुःखी होऊ नका. डॉक्टर ने क्या आपको रिपोर्ट कही है उसके पास मत देखे. डॉक्टरांनी काय रिपोर्ट दिले त्याच्यावर अवलंबून आप राहू नका. आपको लोग क्या बोल रहे हैं उसकी ओर ध्यान न दें. आणि तुम्हाला लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ मेरा नका. परमेश्वर कहता है, माझा वो परमेश्वर वांझ स्त्रियों को आनंदी माता करने का सामर्थ्य देता है. वान स्त्रियांना आनंदी माता करण्याचं सामर्थ्य ये देतो. आशीर की आशीष हे है. आशेराचे आशीर्वाद और आहे. इतना ही नहीं, एवढंच नाही, बाइबल कहती है उसके विषय में, बायबल त्याच्याविषयी वो सांगतो अपने भाइयों में प्रिय बनेगा. तो आपल्या भावांमध्ये प्रिय होईल. आशीर की आशीष है. हे आशेराचे आशीर्वाद आहेत. वो कह रहा तो है, म्हणतो वो तो अपने भाइयों में प्रिय बनेगा. तू आपल्या भावांमध्ये प्रिय शायद होशील. आज आपको समाज आपकी निंदा करता है, कदाचित आज समाज तुमची निंदा करत आपके असेल, पास उंगली उठाता है, तुमच्यावर बोट दाखवत आपको असेल, रुलाता है. तुम्हाला रडवत आप असेल उठने बैठने के साथ में आपको तकलीफें दे रहा है. आणि उठता बसता तुम्हाला त्रास देत वो असेल हमेशा आपका नाम रख रहा है. आणि तुम्हाला नाव ठेवत मेरा असेल. परमेश्वर ने आशीष दी है. माझ्या परमेश्वराने हा वो आशीर्वाद कहता दिला. है, तो म्हणतो उन भाइयों में, त्या उन भावांमध्ये भाइयों त्या में भावांमध्ये मैं तुझे प्रिय मी बनाऊंगा. तुला प्रिय बनवी. योसेफ को देखिए, योसेफाला उसके पहा, भाई उसका द्वेष करते थे, त्याचे भाऊ त्याचा द्वेष उसका करत नाम होते. रखते थे. त्याला नाव ठेवत एक समय होते. ऐसा आया कि उसके भाइयों ने उसको मारने की कोशिश किया, एक वेळ अशी आली की त्याच्या भावाने त्याला मारण्यास उसको खड्डे में डाल दिया, त्याला खड्ड्यात टाकलं, उसको मार गिराया, त्याला मारून टाकलं, उसको बेच दिया. त्याला विकलं. लेकिन उन भाइयों के सामने भी पण त्या भावांसोबत मेरे परमेश्वर ने उसका नाम ऊंचा किया. माझ्या परमेश्वराने त्याचं नाव उंच केलं. अपने भाइयों में हम प्रिय बनेंगे. आपल्या भावांमध्ये आम्ही प्रिय ये बनू. आशीष हे है. आशीर्वाद इतना आहे. ही नहीं, एवढंच नाही. परमेश्वर उसके विषय कहता है, परमेश्वर त्यांच्याविषयी म्हणतो उसके पांव को मैंने तेल में डुबाया है. त्याचे पाय मी तेलामध्ये इसका बुडाले. मतलब क्या है? याचा अर्थ काय वो आहे? सफलता को दर्शाता है. ते सफलता वो दाखवतो. सफलता की ओर दिखाता है. सफलता आणि सफलतेचा शायद मार्ग. ये साल आपने जो सोचा था वो आपका पूरा नहीं हुआ है. कदाचित जो विचार तुम्ही केला होता तो पूर्ण नाही झाला. आपने योजना बनाई लेकिन फेल हो गई. योजना आखली पण ती चालली नाही. कई सफलता आपके हाथ में नहीं आई. आणि बऱ्याचदा सफलता तुमच्या हाती लागली नाही. आपने कुछ करने की कोशिश की लेकिन आपने खो दिया. आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि ते गमावलं. इस साल आपने बहुत सारा नुकसान को सहा आणि है. बऱ्याचसं नुकसान तुम्ही आला उस नुकसान की वजह से आप एकदम नीचे बैठ गए हैं आणि त्या नुकसानामुळे तुम्ही एकदम खाली बसला और आप सफलताओं में चल रहे हैं. आणि तुम्ही अयशस्वी मध्ये आशीर की आशीष है. आशेराचे हे आशीर्वाद आहेत. आज से तेरे पैर तेल में डूबे होंगे. आजपासून तुझे पाय तेलात बुडालेले तू असतील. सफलता से सफलता की ओर तू अग्रसर यशाकडून करेगा. यशाकडे जाणारा तो आज से सफलता की ओर सफलता में आणि जाएगा. तू अयशस्वीपणातून यशस्वीपणाकडे तो जा आगे से अपनी सफलता को देखेगा. आणि तू पुढे जाऊन तुझं यश पाहशील. आमीन. ये परमेश्वर का वादा है. हे देवाचा ये अभिवचन, परमेश्वर की आशीष हे है. देवाचे आशीर्वाद इतना आहेत. ही नहीं, एवढंच आशेर को अच्छी भूमि मिली. आशेराला चांगली भूमी मिळाली. बाइबल कहती है कि आशेर के गोत्र को भूमि दी गई, आणि आशेराच्या गोत्राला भूमी दिली अच्छी गेली. भूमि दी गई. चांगली भूमी दिली गेली. सुनिए, परमेश्वर हमें अच्छी भूमि देना चाहता है. परमेश्वर आम्हाला चांगली भूमी देऊ इच्छितो. बंजर भूमि नहीं,
आणि पडलेली अशी पडझड जिस झालेली भूमि के अंदर कोई पीक ना आए, कोई बीज ना उगे, आणि ज्याच्यामध्ये कुठलंही पीक येत नाही, अशी पडीक जमीन नाही, ऐसी जमीन नहीं, अशी जमीन नाही, अच्छी भूमि देना चाहता है. चांगली भूमी. शायद आप नौकरी कर रहे होंगे कदाचित तुम्ही नोकरी करत और असाल आप उस नौकरी में संतुष्ट नहीं है. आणि त्या नोकरीमध्ये तुम्ही संतुष्ट घर नाही. चलाने के लिए नौकरी कर रहे हैं, घर चालवण्यासाठी नोकरी बच्चों को करत आहात. पालने के लिए नौकरी कर रहे हैं, मुलांना पालन पोषण जबरदस्ती कर रहे हैं. जबरदस्ती. लेकिन ये साल में आप जो चाहते हैं आपको वो सफलता जरूर मिलने पण वाली है. या वर्षी जी तुमची इच्छा आहे ते यश तुम्हाला मिळणार वो आहे. मेरा परमेश्वर देने वाला तो है. माझा परमेश्वर देणार आहे. अच्छी भूमि आपको प्राप्त होगी. चांगली भूमी तुम्हाला मिळेल. पड़ोसी को हिलाकर कहे अच्छी भूमि ये साल आपको मिलेगी. अच्छी भूमि आपको ये साल मिलेगी. अरे बोलो ना भाई. जनवरी से सोच रहा हूँ, दिसंबर आ गया, अभी 5 दिन के बाद में नया साल आने वाले, अभी तक नहीं मिली, अभी कैसे मिलेगी. आणि डिसेंबर पासून जानेवारी उगवलं तरी अजूनपर्यंत मिळाले नाही, पुढे कसं मिळणार आहे. लेकिन मैं ये प्रभु का वादा है, पण हे देवाचं अभिवचन ये आहे. खुदा का वादा हे है. देवाचं अभिवचन आहे. इसलिए तो यीशु मसीह दुनिया में जन्म लिया म्हणून तर परमेश्वराने या जगामध्ये जन्म घेतला कि आपकी और मेरी पीढ़ी आशीष की बने. तुमची आणि माझी पिढी आशीर्वादित व्हावी. आप विश्वास रखते हैं मुझे अच्छी भूमि मिलेगी. विश्वास ठेवता का. ब्यूटी पार्लर नहीं चल रहा है सर, खोल के 1 साल हो गया, नहीं चल रहा है. आणि ब्युटी पार्लर उघडून 1 वर्ष झालं पण चालत नाही. होटल खोल के 1 साल हो गया, नहीं चल रहा है सर. हॉटेल उघडून 1 वर्ष झालं पण हम सब चालत में नाही. मीटिंग बैठा, घर पे बोला कि आप बंद करना ये. आणि घरात मीटिंग बसवली आणि म्हटलं आता बंद करा. ये सोच मत, परमेश्वर तेरे उसी होटल को ऊंचा करने वाला असं है. विचारही करू नको. परमेश्वर तुझं तेच हॉटेल पुढे घेऊन तेरे जाईल. उसी काम को आशीष देने वाला तुला है. त्याच कामाला आशीर्वादित क्योंकि करेल. आशीष की ये आशीष है. कारण हे आशीर्वाचे आशीर्वाद आहे. इतना ही नहीं, एवढंच नाही. व्यवस्था वितरण 27 में लिखा है, आणि निर्गम याचं 27व्या वचनामध्ये लिहिलंय. अनुवाद में अनुवाद याच्या 12 से 13 वचन में 27-12 इसको एक मौका मिला ह्याला एक संधी मिळाली. परमेश्वर की सेवा करने का. परमेश्वराची संधी परमेश्वराची सेवा जब करण्याची. बाइबल पढ़ने का समय आया, जेव्हा बायबल वाचण्याची वेळ आली, कुछ गोत्र को आशीष वचन देने के लिए कहा, काही गोत्रांना आशीर्वादित वचन देण्याकरता कुछ सांगितलं. गोत्र को शाप देने का वचन कहा, काही गोत्रांना शाप देण्याचं और अभिवचन. आशेर का जो नाम है वो शाप देने में लगा है. आणि आशेराचं जे नाव आहे ते शाप ये देणार बहुत बड़ी कठिन सेवा है. फार कठीण सेवा. आशीष तो सब चाहते हैं, आशिष तर सर्वांना लेकिन आवडतं. कठिन वचन कोई नहीं सुनता. पण कठीण वचन कुणी नाही ऐकत. आशीर वो व्यक्ति था जो कठिन वचन सुनाया उसने. आशेर असा व्यक्ती होता ज्याने कठीण वचन सांगितले. आपसे परमेश्वर कठिन सेवाएं करवाएगा. तुमच्याकडून परमेश्वर कठीण सेवा करून ऐसी घेईल. सेवा करवाएगा अशी सेवा जो करून कभी देखा नहीं है, जी तुम्ही कधी पाहिली जो नाही, कभी सोचा नहीं है. कधी विचारही केला ऐसी नाही. सेवा परमेश्वर आपसे करवाएगा. अशी सेवा परमेश्वर और तुमच्याकडून करेल. ये आशीर की आशीष है. आणि हे आशेराचे आशीर्वाद आहे. आप करना चाहते हैं प्रभु की सेवा करना चाहते हैं. देवाची सेवा करू इच्छिता का. महान परमेश्वर सृष्टिकर्ता परमेश्वर की सेवा करना चाहते हैं. महान आणि जगाचं निर्माण करता परमेश्वराची सेवा आप करू शुरू इच्छिता. आप आज से शुरू होने वाले हैं. आप आणि आजपासून तुम्ही सुरू होणार आहात परमेश्वर की सेवा करने के लिए. परमेश्वराची सेवा करण्याकरता. आसान सेवा नहीं, सोपी सेवा नाही, कठिन सेवा है. कठीण सेवा. समुद्र को फाड़ने का आसान सेवा नहीं था. समुद्र दुभागणं काही सोपी सेवा नव्हती. चट्टान से पानी निकालना आसान सेवा नहीं है. दोंड्यामधून पाणी काढणं सोपी सेवा नव्हती. मरुस्थल से पानी निकालना आसान सेवा नहीं है. मरुस्थानामधून पाणी काढणं सोपी सेवा नव्हती. मरे हुए आदमी को जिंदा करना आसान सेवा नहीं है. आणि मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणं सोपी सेवा नाही. मेरा परमेश्वर आपके द्वारा ये सब करेगा. आणि माझा परमेश्वर तुमच्याद्वारे हे सर्व करणार. आपके द्वारा ये करेगा. तुमच्याद्वारे आपके करणार. द्वारा ये करेगा. तुमच्याद्वारे हे ये साल करणार. में तैयार हो जाएं. या वर्षी तयार राहा. एवढंच नाही. बाइबल कहती है याशेर का नाम याशेर ने जो भी किया है उसका नाम याशेर की पुस्तक में लिखा, जो एक पुस्तक में लिखा गया उसका नाम. सीख रहे हैं कुछ. शिकताय का काही. इसका जो इसने किया उस किताब में लिखा हुआ है. आणि जे काही त्याने केलं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. सुनिए, आप जो करेंगे तुम्ही जे कराल परमेश्वर के लिए, परमेश्वराकरता आने वाली पीढ़ी आपके द्वारा आशीष पाएगी. येणारी पिढी तुमच्याद्वारे आशीर्वादित साधु होईल. सुंदर सिंह जी की किताब लिखी गई है. साधु सुंदर सिंह की किताब लिखी गई है. साधू सुंदर सिंगाची पुस्तक लिहिली गेली आहे. विलियम कैरी की किताबें लिखी गई है. विल्यम केरी विषयी पुस्तक आहे. आने वाले दिनों में हमारी भी किताब लिखी येणाऱ्या जाएगी. दिवसांमध्ये आमच्या विषयी पुस्तक लिहिलं जाईल.
क्या दादा बात कर रहे हैं, मैं तो अनपढ़ हूँ, काय बोलता दादा, मी तर अडाणी आहे, अंगूठा छाप हूँ. मी अंगठा छाप आहे. अरे तू परमेश्वर के लिए खड़ा तो हो जा, परमेश्वर तुझे कहां से कहां पहुंचा देगा और तेरे बारे में इतिहास लिखा जाएगा जो आने वाली पीढ़ी पढ़कर आशीषित होगी. आणि तू कसंही असलं तरी परमेश्वराची कृपादृष्टी झाल्यावर तुझ्या विषयी येणारी पिढी साक्ष देईल. आमेन. इसका नाम लिखा गया है आणि त्याचं नाव लिहिलं गेलेलं आहे. और मैं आखिरी समय में आ गया हूँ. आणि शेवटच्या वेळामध्ये आलेलो अब ये आहे. आशीष कहां से जुड़ी हुई है? आता हे आशीर्वाद कुठून ये जोडलेले सिर्फ आहे? आशीष के बारे में देखा है. आणि आम्ही हर आशीर्वादाविषयी एक पाहिले. आशीष कहीं ना कहीं जुड़ी होती है. प्रत्येक एक आशीर्वाद कुठे ना कुठे जुडलेला कहीं ना कहीं से आशीष मिलती आणि है. कुठून ना कुठून हे आशीर्वाद इस मिळतात. विधवा के बारे में लिखा या है, विधवेविषयी लिहिलं आहे. हन्ना परमेश्वर के मंदिर को नहीं छोड़ती थी. हन्ना परमेश्वराचं मंदिर सोडत नव्हती. हन्ना परमेश्वर के मंदिर में रात दिन उपासना किया करती थी. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये रात्रंदिवस उपासना करत होती. ये आशीष कहां पर जुड़ी हुई है? आणि हे आशीर्वाद कुठे जोडलेले आहे? परमेश्वर के मंदिर में. देवाच्या मंदिरात. सुनिए, ऐका, ये सब आशीष कहां से मिलती या है? सर्व आशीर्वाद कुठून मिळतात? परमेश्वर के मंदिर में जुड़े रहने से. देवाच्या मंदिरात जुळून राहिल्यानं. ऐसे बहुत से लोग हैं जो मंदिर के बाहर हैं. असे बरेचसे लोक जे मंदिराच्या बाहेर आहेत. मंदिर से बाहर रहकर हमें मौका नहीं मिलेगा. मंदिराच्या बाहेर राहून आम्हाला संधी मिळणार नाही. मंदिर में रहकर ही मौका मिलता है परमेश्वर को देखने का और उसकी सेवा करने का. मंदिरात राहूनच परमेश्वराला पाहण्याचा आणि परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळते. हन्ना अपने आप को उसने 84 साल खुद को परमेश्वर के मंदिर में रखा. आणि तिने 84 वर्ष स्वतःला मंदिरामध्ये अपने ठेवलं आप को परमेश्वर के मंदिर में रख छोड़ा. आणि स्वतःला परमेश्वराच्या मंदिरामध्ये ठेवलं. सैमुएल को भी परमेश्वर का दर्शन कहां पर मिला है? शमूएलला देखील परमेश्वराचं दर्शन कुठे मिळालं? मंदिर में मिला है. मंदिरात मिळालं. परमेश्वर से बातें की हैं. परमेश्वराने संगती बोलला. अगर आपको आशीष की ओर बढ़ना है, जर तुम्हाला आशीर्वादांकडे वळायचं, परमेश्वर के मंदिर में जुड़े रहें. देवाच्या मंदिरात वहां से स्वर्ग से एक नदी निकलती है. स्वर्गातून एक नदी निघते. वो जीवन की नदी निकलती है. आणि जीवनाची नदी निघते. वो उसकी कलसिया में से बहकर आगे जाती आणि है. ती मंडळीमधून वाहून पुढे जाते. कभी भी मंदिर को छोड़ना नहीं है. कधी मंदिर सोडू नका. कभी भी अपने दिमाग में विचार को नहीं लाना है मंदिर को छोड़ने आणि का. मंदिर सोडण्याविषयी विचार देखील आपल्या मनात 84 साल इसने खुद को परमेश्वर के मंदिर में रख छोड़ा है. 84 वर्ष हिने स्वतःला मंदिरामध्ये ठेवलेला आहे. जब एक जवान था योशुआ, यहोशुआ तरुण होता. एक जवान था एक तरुण जो होता, मूसा के साथ में था. जो मोशे सोबत होता. जब परमेश्वर की छावनी में उसने खुद को रखा. आणि जेव्हा परमेश्वराच्या छावणीमध्ये स्वतःला ठेवलं. बाइबल कहती है बायबल सांगते इस जवान योशुआ जो जवान है, आणि हा जो तरुण यहोशुआ आहे, ये कभी भी उस तंबू से बाहर नहीं तो निकलता था. कधीच त्या तंबूतून बाहेर निघत निर्गम नसे. 33:11 में लिखा है. आणि निर्गम 33:11 मध्ये लिहिलंय, वो मंदिर से बाहर कभी नहीं निकलता तो था. मंदिरातून बाहेर कधीच निघत मैं नसे. आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू दे, योशुआ ने अपने आप को खुद को परमेश्वर के मंदिर में रखा. यहोशुआने स्वतःला परमेश्वराच्या मंदिरात ठेवलं परमेश्वर के आशीष उसके जीवन में आई. आणि परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्या जीवनात आले. मैं आपसे कहता हूँ, मला सांगू दे, परमेश्वर के मंदिर में आने का मौका कभी ना खोए. परमेश्वराच्या मंदिरामध्ये येण्याची संधी कधीच गमावू सोचिए नका. ये साल मैंने कितने रविवार को प्रभु की आराधना नहीं की विचार करा, या वर्षामध्ये मी किती वेळा परमेश्वराची आराधना केली नाही. और कितनी बार मैं प्रभु के मंदिर में आके आराधना नहीं कर पाया. आणि मी किती वेळा परमेश्वराच्या मंदिरात असून आराधना करू शकलो नाही. ये सोचे, विचार ये करा, सोचे, विचार करा. ये बहाना मत करे मेरे पास में इतना काम है उतना काम है मैं खूब व्यस्त हूँ, ये ना सोचे. आणि हा बहाना करू नको, मी व्यस्त आहे, मला हे काम, मला ते काम आहे. सुबह एक ही दिन छुट्टी मिलती है संडे की, एकच दिवस रविवारी सुट्टी पूरे मिळते हफ्ते का काम उसमें रहता है. आणि पूर्ण आठवड्याचं काम त्यात असतं. कपड़े धोने का काम रहता है, खाना बनाने का काम रहता है, साफ सफाई का काम रहता है, पंखे साफ करना है, फ्रिज साफ करना है. ये संडे का ही मौका मिलता है. आणि संडेलाच आम्हाला कपडे धुवायचे असतात, भांडी घासायचे असतात, फ्रीज साफ करायचा असतो, सासूचं ऐकायचं असतं. और हम मौके को खो देते हैं. आणि आम्ही ती संधी गमावतो. मैं आपसे कहता हूँ, मला सांगू दे, ये साल में निर्णय ले लें. या वर्षी निर्णय घ्या, एक भी संडे का मौका प्रभु की आराधना का नहीं खोऊंगा. एकही रविवार देवाची आराधना करण्याचा मी गमावणार कुछ भी हो नाही. जाए, काही होऊ दे, कुछ भी हो जाए, काही होऊ दे, कुछ भी हो जाए, काही होऊ दे, कितना बड़ा फंक्शन क्यों ना आ जाए, किती मोठं फंक्शन येऊ दे, कितने भी मेरे मेहमान क्यों ना आ आणि जाए, किती पाहुणे येऊ दे, मैं उनको परमेश्वर के मंदिर में लाकर उनको भी आराधना करने के लिए बोलूंगा. मी परमेश्वराच्या मंदिरात येऊन त्यांनाही आराधना क्योंकि मेरी करण्यासाठी, आशीष परमेश्वर के मंदिर में जुड़ी हुई है. कारण माझे जे आशीर्वाद येते देवाच्या मंदिराशी जुळलेले आहे, परमेश्वर के मंदिर से जुड़ी हुई है. देवाच्या मंदिराशी जुळले आहेत. ये आराधना का मौका ना खोए. आणि ह्या आराधनेची संधी गमावू परमेश्वर नका. के मंदिर को ना छोड़े. परमेश्वराची
मंदिर को ना छोड़े। परमेश्वराचं मंदिर सोडू नका. क्यों ना छोड़े मैं आपको बताना चाहता हूँ। का नाही सोडायचं मी सांगू सुनने के इच्छितो. लिए तैयार है? तयार आहात का ऐकण्यासाठी? पीछे वाले इधर वाले नाराज हो गए। तिकडचे नाराज आहेत का? यहाँ के नाराज नहीं है। आप नाराज नहीं ना? पक्का? बताऊं क्यों नहीं छोड़ना प्रभु के मंदिर को? बाइबल में लिखा है बायबल मध्ये लिहिलंय इस स्त्री के बारे में। या स्त्री विषयी. हन्ना एक भविष्य वक्ता थी, हन्ना एक भविष्य वक्ता होती, इसके बारे में लिखा है। त्याच्याविषयी लिहिलंय. उसे ये वरदान मिला है। तिला हे वरदान मिळालं. उसे ये वरदान मिला तिला है। हे वरदान मिळालं. परमेश्वर की ओर से आशीष मिली है। परमेश्वराकडून आशीर्वाद ये मिळाला. वरदान कैसे मिले? हे वरदान कसं ये मिळालं? परमेश्वर के मंदिर में रहकर विश्वास योग्यता के साथ में परमेश्वर के हाथ में बनी रही और परमेश्वर ने इसको भविष्य वक्ता होने का वरदान ही दिया। परमेश्वराच्यावर विश्वास ठेवून परमेश्वराची विश्वासू राहून मंदिरात बनून राहिली, त्यामुळे परमेश्वराने तिला ते आशीर्वाद दिले. परमेश्वर के मंदिर में बने रहोगे, परमेश्वराच्या मंदिरात बनून विश्वास राहा, योग्यता की सेवा करोगे, विश्वास योग्य सेवा करा, जो परमेश्वर की सेवा को पकड़े रहोगे, परमेश्वराच्या सेवेला धरून राहाल, परमेश्वर का वादा है। तर देवाचं अभिवचन आहे योएल की किताब के अंदर योएलाच्या पुस्तकात. आखिरी दिनों में परमेश्वर अपने बेटे बेटियों पर अपना आत्मा उंडेलेगा। शेवटच्या काळामध्ये परमेश्वर आपल्या मुला मुलींवर त्याचा आत्मा ओतणार आहे. ये जवान जो हैं प्रभु की सेवा में आणि हे आएंगे। तरुण देवाच्या सेवेत येतील. मैं माँ बाप से विनंती करता आणि मी हूँ, आई वडिलांना विनंती करतो, अपने बच्चे को भेजिए चर्च के आपल्या अंदर, लेकरांना चर्च मध्ये पाठवा, उनको बजाने के लिए भेजे, त्यांना वाजवण्याकरता गाने के लिए पाठवा, भेजे, गाण्याकरता जो पाठवा. कोई सेवा उनको आप चाहते कि ये सेवा करें उनको भेजे। आणि जे काही सेवा ते करू इच्छित त्यांना पाठवा. मेरा परमेश्वर को वरदानों से भरेगा। माझा परमेश्वर त्यांना वरदानांनी आप भरेल. कुछ दिनों के बाद में देखोगे आणि काही दिवसानंतर पहाल आपके बेटे बेटियों के ऊपर परमेश्वर का आत्मा ऐसे मंडराएगा कि उनके द्वारा बहुत सारे लोगों को आशीष मिलेगी। आणि तुमच्या मुला मुलींवर परमेश्वराचा आत्मा भरून वाईल आणि त्यांना आशीर्वाद मिळेल. मैं आपसे कहता हूँ, मला सांगू आप दे, किसके लिए जी रहे हैं? कुणासाठी जगता? किसके लिए जी रहे हैं? कुणासाठी अपने जगता? बच्चों के लिए जी रहे आपल्या हैं, लेकरांकरता. अपने बच्चों के लिए, आपल्या लेकरांकरता. अपने बच्चों को अच्छे वरदानों से जो परमेश्वर के पास में उसके लिए काफी मेहनत करें। आणि आपल्या लेकरांना चांगल्या वरदानाने ते भरले जावेत यासाठी तुम्ही मेहनत करा. कुछ लोगों को बिल्कुल भी चर्च के विषय में गंभीरता नहीं है। आणि बऱ्याचशा लोकांना आम्ही पाहतो की चर्च विषयी गांभीर्य नाहीये. गए तो गए, नहीं तो नहीं गए। गेले तर गेले, नाही तर अभी नाही. आपके लिए नहीं जी रहे हैं आप। तुम्ही तुमच्यासाठी नाही जगा. मैं 1 तारीख को बताऊंगा कि आने वाली पीढ़ी कितनी निर्भर है हमारे ऊपर। आणि मी 1 तारखेला सांगेन येणारी पिढी आमच्यावर किती अवलंबून आहे. परमेश्वर ने 4 वचनों से ये साल में मुझे दिया आणि है हे वर्षी परमेश्वरने 4 वचन मला और दिले इतने कठिन वचन है, आणि ते कठीण आहेत. वो बहुत कठिन है। कठीण आहे. कभी कभी हम प्रभु से सिर्फ आशीष मांगते हैं, आणि कधी कधी आम्ही परमेश्वरांना केवळ आशीर्वाद मागतो. कठिन बातें नहीं मांगते। कठीण गोष्टी नाही लेकिन ये मागतो. साल प्रभु ने कठिन बातों को दिया है। या वर्षी परमेश्वराने कठीण गोष्टी दिल्या. हमारे लिए कठिन होगी, आमच्यासाठी कठीण लेकिन मेरे असतील. प्रभु के लिए कठिन नहीं है, पण माझ्या प्रभूसाठी मेरे कठीण खुदा के नाही. लिए कठिन नहीं है। माझ्या प्रभूसाठी कठीण अब नाही. अब कुछ लोग नाराज हो जाते हैं, आणि काही लोक नाराज अपने होतात, बच्चों का विचार नहीं करते आपल्या लेकरांचा विचार और करत मंदिर को नाही छोड़ देते हैं, आणि मंदिर सोडून देतात. मंदिर छोड़ देते हैं। मंदिर सोडून अरे देतात. हम हमारे बच्चों को हमें आगे बढ़ाना चाहते हैं, आमच्या लेकरांना आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो. इसलिए ये चर्च के अंदर अगर रुसवा फुगवा भी हुआ तो आप इतने समझदार बनिए, इतने समझदार बनिए कि परमेश्वर आपके द्वारा आपसे समझदार आपको बना दे। आणि तुम्ही चर्च मध्ये रुसवे फुगवे चिडाचिड जरी झाली तरी तुम्ही इतकं समजूतदार बना की परमेश्वर तुम्हाला त्या समजूतदारपणाने आणखी भरेल. आमेन, आमेन. आमेन। मेरा परमेश्वर आपके बच्चों को बेटे बेटियों को आत्मा से भरने वाला आणि है। परमेश्वर तुमच्या मुला मुलींना त्याच्या आत्म्यानं भरणार कोई आहे. संदेशता बनेगा, कोणी संदेष्टा, कोई स्वार्थिक बनेगा, कोणी स्वार्थिक, कोई पास्टर बनेगा, कोणी पाळक, कोई आराधक बनेगा, कोणी आराधक, कोई बजाने वाला बनेगा। कोणी वाजवणारा. आपके बेटे बेटियों को मेरा परमेश्वर चमकाएगा। तुमच्या मुला मुलींना माझा परमेश्वर चमकवेल. मेरा परमेश्वर चमकाने के लिए सामर्थ्य है, माझा परमेश्वर चमकवण्यासाठी समर्थ लेकिन आहे. हम क्या कर रहे हैं? पण आम्ही काय करत आहोत? अपने बच्चों को मंदिर में लेकर आना है। आपल्या लेकरांना मंदिरात घेऊन. हन्ना 84 साल खुद को उसने मंदिर में बना के रखा। आणि 84 वर्ष हन्नाने स्वतःला त्या क्या मंदिरामध्ये क्या उसको स्थिर रुकावटें नहीं आई होगी? केलं. तिला अडखळणं आले उसको असतील. एक तो विधवा थी, एक तर ती विधवा, उस समय विधवा होना मतलब बहुत बड़ी बात थी। आणि त्या समयामध्ये विधवा असणं फार मोठी उस गोष्ट. समय विधवा होना और जीना बहुत मुश्किल था, आणि विधवेचं जीवन जगणं फार अवघड लेकिन होतं. इसने अपने आप को मंदिर में रखा पण तिने स्वतःला मंदिरात और ठेवलं उसको वरदान मिला। आणि तिला वरदान. सुनिए, वरदान मंदिर में ही मिलते हैं। वरदान मंदिरातच मिळतं. क्यों मिलते हैं? का मिळतं?
निमित्त, खुद के फुसार की मारने के लिए नहीं, स्वतःची फुशारकी मारण्याकरता नाही, खुद का नाम बढ़ाने के लिए नहीं। स्वतःचं नाव उंच ये जो करण्याकरता। वरदान मिलते हैं, हे जे वरदान सुन मिळतं, लो, ऐका, सुन लो, ऐका, ये वरदान मेरे मुझे चमकाने के लिए नहीं है, हे वरदान मला ये चमकवण्यासाठी नाही, कलश को बढ़ाने के लिए है, तर ही मंडळी ये चर्च वाढवण्याकरता, को बढ़ाने के लिए है। मंडळी वाढवण्याकरता जब आहे. आप बाइबल को पढ़ेंगे तो परमेश्वर ने उसके शरीर की उपमा दी है, आणि जेव्हा तुम्ही पाहाल तर परमेश्वरने याला शरीराची उपमा दिली, शरीर की उपमा दी है। शरीराची उपमा ये दिली. जो वरदान है हे वरदान आहे, ये हमारे लिए नहीं है, आमच्याकरता कई नाही. लोग अपने लिए यूज करते हैं, बऱ्याचदा स्वतःसाठी ते उपयोगात खुद का आणतात. नाम बड़ा करने के लिए करते हैं। स्वतःचं नाव उंच ये करण्याकरता. हमारा नाम बड़ा करने के लिए नहीं, जो प्रभु में वरदान देगा ये चर्च को बढ़ाने के लिए है। वरदान आमचं नाव उंच करण्यासाठी नाही, तर चर्च वाढवण्यासाठी आहे. इतना ही नहीं, एवढंच नाही, इसने लंबे उपवास प्रार्थना किए, आणि उपवास तिने- प्रार्थना त्यांनी में उपास आणि प्रार्थना केल्या. 84 साल उपवास प्रार्थना कर रही है। 84 वर्ष उपास आणि प्रार्थना. हम भी उपवास प्रार्थना कर सकते हैं। आम्ही देखील उपास प्रार्थना करू बहुत शकतो. लोगों को उपवास प्रार्थना करना नहीं आता, बऱ्याच जणांना उपास प्रार्थना करता येत नाही. खाना आता है, खाइए, जरूर खाइए आप, खायला येतं, खा लेकिन तुम्ही. हफ्ते में एक बार प्रार्थना करें, पण आठवड्यातून एकदा प्रार्थना उपवास करा, करें। उपास करा. एक टाइम का नाश्ता छोड़ सकते हैं आप, एक वेळेचा नाश्ता तुम्ही त्याग करू शकता. एक समय का खाना त्याग कर सकते हैं एका आप। वेळेचं जेवण त्याग करू अगर शकता. 3 दिन का उपवास करना है तो शायद उसमें भी आप एक रात को ले सकते हैं, या फिर 3 दिन लंबे उपवास प्रार्थना कर सकते आणि हैं, 3 दिवस जर प्रार्थना करायची असेल, संध्याकाळी तुम्ही जेवू शकता, नाही तर पूर्ण कंटिन्यू करू शकता, या फिर लंबे उपवास प्रार्थना में आप जा सकते किंवा हैं। लांब उपास प्रार्थनांमध्ये जाऊ शकता. लेकिन धीरे धीरे आप जाए लंबे उपवास प्रार्थना पण में। हळूहळू तुम्ही लांब उपास प्रार्थना. अब यहाँ पर क्या हुआ है, आता या ठिकाणी काय उस झालं, बच्चे को जब उसने देखा, त्या मुलाला जेव्हा त्यांनी पाहिलं, उस बाइबल कहती है लूक बाइबल- 2:38 में, लूक 2:38 मध्ये वो बायबल सांगते. घड़ी उसने आकर प्रभु का धन्यवाद दिया। त्याच समय ती येऊन देवाला धन्यवाद दिला. सुनिए, ऐका, हम धन्यवाद बनने वाले व्यक्ति बनना चाहिए। आम्ही धन्यवाद करणारे व्यक्ती व्हायला उस हवं. परिस्थिति में इसने धन्यवाद दिया, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी धन्यवाद दिला. हम हर एक परिस्थिति प्रभु को धन्यवाद देने वाले चाहिए। आम्ही देखील प्रत्येक परिस्थितीत देवाला कभी धन्यवाद कुरकुराए ना, कधी कुरकुर करू मेरे नका. जीवन में ऐसा क्यों हुआ, माझ्या जीवनात असं का, मैं तो इतना प्रभु के लिए करती हूँ, मी तर देवासाठी इतकं करते, फिर भी मेरे जीवन में ऐसा क्यों मग है, माझ्याच जीवनात असं का, ऐसे कुरकुराए ना, असं कुरकुर करू क्योंकि नका. हमसे ज्यादा परमेश्वर हमारे बारे में जानता है, उसे कैसे वो हमारे जीवन में योजना को पूरा कारण की करेगा। आमच्यापेक्षा अधिक परमेश्वर जाणतो तो कसं आणि कधी आमच्या जीवनामध्ये योजना इसलिए पूर्ण हर करेल. बात के लिए प्रभु का धन्यवाद देते आणि आगे म्हणून बढ़े, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला धन्यवाद देत पुढे जा. प्रभु के उद्धार के लिए धन्यवाद दे, देवाच्या दिलेल्या तारणा करता हर एक धन्यवाद, परिस्थिति के लिए धन्यवाद दे, प्रत्येक परिस्थितीसाठी धन्यवाद और आगे द्या. बढ़े. आणि पुढे चला. इतना ही नहीं, एवढंच नाही, इसने ये परमेश्वर के छुटकारे की बाट को जो रही थी हे परमेश्वराच्या सुटकेची वाट पाहत और उसके होती विषय में बात करने आणि लगी। त्याविषयी बोलू लागली. ये सिर्फ धन्यवाद नहीं दे रही आता है, ही फक्त धन्यवाद ये नाही, यीशु के विषय में बात कर रही है, येशूविषयी बोलत आहे उस बालक के विषय में बात करने आणि लगी त्या बालकाविषयी बोलत आहे, जो उद्धार करता है। जो तारण करता हमें भी आहे. यीशु के विषय में बात करना है, आम्हाला देखील येशूविषयी जिसने बोलायचं, हमारा उद्धार किया, ज्याने आमचं तारण जिसने केलं, हमारे जीवन को बदला। ज्याने आमचं जीवन चुप ना बदललं. बैठे, गप्प राहू चुप ना नका, बैठे, गप्प राहू आप नका. दूसरों को बताएं, मित्रांना ये सांगा. स्त्री चुप रहने वाले नहीं ही है। स्त्री गप्प बसणारी वहां नाही. पे लिखा है तिथे जो लिहिलं- जो वहां लोग थे जेव्हा लोक तिथे उस होते, यीशु के बारे में बात करने लगे। येशूविषयी बोलू लागली. हमें भी बात करना है, आम्हालाही बोलायचं. ये साल बात करने का समय है, हे वर्ष बोलण्याचं वर्ष आहे. ये साल बात करने का साल है। हे वर्ष बोलण्याचं वर्ष आहे. प्रभू आम्ही नामाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो. प्रभू खरोखर प्रभूजी हा ख्रिस्त जन्म सोहळा आम्ही रोज आणि रोज नाचून गाऊन आमच्या जीवनामध्ये आम्ही तो साजरा करावा, असंच तुझ्या दैनंदिन कृपेने कर प्रभू. जसं हन्नेप्रमाणे प्रभू आम्ही देखील प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्या मंदिरामध्ये बनवून राहून, तुझ्या मंदिरामध्ये परमेश्वर बापा आम्ही राहून तुझी सेवा करावी, तुझ्या नावाची महती आम्ही गावी प्रभू. एवढंच नाही माझ्या परमेश्वरा बापा, आमच्या जीवनामध्ये प्रभूजी आलेली संधी आम्ही कधीही दवडू नये, तर परमेश्वरा प्रत्येक संधीला आम्ही परमेश्वर बापा घेऊन त्यानुसार आम्ही पुढे आणि पुढे जावं, असंच तुझ्या दयेने आणि कृपेने तू कर. तुला धन्यवाद देतो आजच्या या बापा वचनासाठी. आम्ही तुझे आभार मानतो. ऐकलेलं वचन आमच्या मनामध्ये अंतःकारणामध्ये कार्य करू दे आणि प्रभूजी त्या आचरणात येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो. धन्यवाद देत तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना आम्ही केवळ येशूच्याच नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐक पित्या. आमेन.